रस्त्यावर होणाऱ्या किरकोळ अपघातात चूक ही कोणाची तरी असतेच. परंतु आपली चूक कबूल करणे किंवा समजून घेणे हे अनेकदा अनेकांना गरजेचे वाटत नाही. त्यामुळेच या किरकोळ अपघाताच्या किरकोळ वादातून हे वादाचं पर्यावसन गंभीर हाणामारीपर्यंत किंबहुना कधी-कधी एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतते. परंतु आपण सामान्य माणसांच्या जीवनामधील समस्यांचा ताण त्याच्यावर आधीच आहे आणि त्यात या किरकोळ रस्त्यावरील घडामोडींचा अतिरिक्त ताण त्याच्या मानसिकतेवरही पडत असतो. परंतु रस्त्यावरील घडणाऱ्या वादामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला ठळकपणे दिसतं, ते म्हणजे तुमची चूक आहे की नाही हे महत्त्वाचे नसून तुम्ही किती भांडकुदळे आहात, तुम्ही किती निर्लज्ज आहात, तुम्ही किती बेजबाबदार आहात, तुम्ही किती पात्रता सोडून घाण शिव्या देऊ शकता, तुम्ही किती हातापायी करण्यामध्ये पटाईत आहात आणि सामाजिक जबाबदारीची जाण तुम्हाला किती आहे, ह्या गोष्टी ठरवतात की हा किरकोळ वाद मिटणार की वाढणार. ना की तुमची चूक आहे का तुमची चूक नाही. पण ते काही असो, मला वाटतं रस्त्यावरील वाद रस्त्यातच मिटावा, जास्तीत जास्त पोलीस चौकीपर्यंत जावा, पण एखाद्याच्या जीवावर बेतू नये. परंतु अनेकदा हा रस्त्यावरील किरकोळ वाद रागाच्या भरात एखाद्याच्या जीवावर बेततो. त्यामुळं असं वाटतं की आज समाजावर रागाचं राज्य आहे का?